नैसर्गिक आपदा ही काही नवीन नाही, पण त्या सातत्यानं वाढीला लागणार आहेत. अल्निनोचं संकट आहेच आणि त्यामुळे कुठे खूप पाऊस तर कुठे दुष्काळ अशी परिस्थिती पुढच्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे. पण या सगळ्या परिस्थितीला हाताळण्यामध्ये आपण का कमी पडतो? खरं तर भारत हा मदत कार्यामध्ये सर्वात अग्रेसर असलेला देश आहे. जगभरामध्ये ज्या ज्यावेळी मोठी संकट येतात त्यावेळेला भारत धावून जातो. मात्र आपण देशामध्ये यात कमी का पडतो? कमी का पडतो ठाऊक आहे? कारण आपण 3 वेगवेगळ्या लेयरवर काम करतो. राष्ट्रीय पातळीवर एनडीआरएफ काम करते, राज्य पातळीवर एसडीआरएफ काम करते आणि डिस्ट्रिक्ट पातळीवर डीडीआरएफ काम करते. वेगवेगळ्या लेयर्समध्ये काम करत असताना एनडीआरएफ उत्तम प्रशिक्षण असलेली संस्था आहे. एसडीआरएफ म्हणजे राज्याची ही संस्था ही प्रशिक्षित आहे. मात्र सर्वात कमकुवत दुवा कुठे असतो ठाऊक आहे? जिल्हा पातळीवर. जिल्हा पातळीवर ज्या स्वरूपाचं काम व्हायला हवं आपत्ती नियोजनामध्ये ते होते. आपण आपत्ती आल्यानंतर नियोजनाला लागतो, मदत कार्याला लागतो. आपण आपत्ती येण्या अगोदर ज्या स्वरूपाची तयारी करायला हवी किंवा त्यासाठी म्हणून जे नियोजन करायला हवं त्यामध्ये पूर्णतः फेल ठरतो. आणि मग काय होतं? जे आपल्याला समोर दिसतं, लोक खूप मरण पावतात. आपण मदतीचा हात देतो, अनेकांना वाचवतो. मात्र जे मरण पावलेत त्यांच्याबद्दल कोण बोलणार? त्यांनाही वाचवता आलं असतं जर त्याचं योग्य नियोजन झालं असतं तर. मात्र आपण जो सर्वात महत्वाचा दुवा आहे या पूर्ण प्रक्रियेतला जिल्हा पातळीवरचा, तो सर्वात कमकुवत तयार करून ठेवला आहे. त्यात भ्रष्टाचार आहे महानगरपालिकांमध्ये, पालिकांमध्ये, जिल्हा परिषदांमध्ये. आणि या भ्रष्टाचाराला जोपर्यंत आपण दूर करत नाही आणि यंत्रणा ही योग्य पद्धतीनं जेव्हा ग्राउंड लेवलवर जिथे तातडीनं ऍक्शनची, प्रतिक्रियेची गरज आहे ती योग्य करत नाही तोपर्यंत ही आपदा अशीच येत राहणार आणि आपल्या समोरच्या अडचणी अशाच उभ्या राहत राहणार. आणि म्हणून तयारी, व्यवस्थापन हे संकट येण्या अगोदर गरजेचं आहे. आज ब्लॅक अँड व्हाईटमध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटू नव्या विषयासह. धन्यवाद.